सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील चर्मकार समाजातील गटाई कामगारांना रस्त्याच्या बाजूला व्यवसाय करण्यासाठी कायमस्वरूपी ना हरकत दाखल देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाने केली आहे। या संदर्भात आज धुळे महापालिका प्रशासन विरोधात निदर्शनही करण्यात आले। चर्मकार समाजातील गटाई, चप्पल, बूट दुरुस्ती व विक्री कामगार हे रस्त्याच्या बाजूला व्यवसाय करतात। धुळे महापालिकेने व्यवसायासाठी वाहतूक नियंत्रण शाखेकडून तपासणी करून गटाई कामगारांना ना हरकत दाखल दिलेला आहे। केवळ 4x4 जागेत रस्त्याच्या बाजूला पांढरे पट्टे मारले, त्याच्या आत बसून व्यवसाय करतात। तरीही मनपा व पोलीस प्रशासन हे साहित्य जप्त करून व्यवसाय उद्ध्वस्त करतात। आता आग्रा रोड पोलीस चौकी शेजारी बसलेल्या गटाई कामगारांचे सर्व साहित्य व पेटी तोडून नुकसान करण्यात आले। तरी मनपा हद्दीत गटाई काम करणाऱ्यांना कायमस्वरूपी ना हरकत दाखल देण्यात यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। यावेळी भूषण अहिरे, सुरेश अहिरे, जितेंद्र जगताप, भाईदास पवार, अनिल अहिरे, भास्कर पवार, प्रशांत अहिरे, सुनील शिंदे यावेळी समाज बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आयुक्त मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहेत। धुळे शहरामध्ये चर्मकार समाजातील रस्त्याच्या पलीकडे बसून गटाई काम हे चर्मकार समाजाचे नागरिक करत असतात आणि त्यांच्या सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी पांढरा पट्टा मारलेला आहे त्याच्या पलीकडेच बसून हे नियमाच्या बाहेर न जाता ते काम करतात। परंतु दुसरं असं, त्या ठिकाणी जेव्हा आम्ही नाहरकत दाखला घ्यायला आलो बसण्यासाठी, तर त्यांनी आम्हाला सुचवलं वाहतूक नियंत्रण पोलिसांचा NOC आणल्याशिवाय आम्ही नाहरकत दाखला देणार नाही। पोलिस त्या ठिकाणी आले, त्यांनी चौकशी केली, कुठल्याही ट्रॅफिकला अडथळा नाही आहे, त्या ठिकाणी त्यांनी NOC दिली। त्याच्यानंतर महापालिकेने NOC दिलेली आहे, तरी सुद्धा अतिक्रमणाचं पथक येतो, त्यांच्या शासनाने दिलेल्या टपऱ्या आज महामंडळाकडून कर्ज घेऊन चर्मकार समाज हा चप्पल विक्री आणि बूट पॉलिश चप्पल दुरुस्तीचा व्यवसाय करत असतो। आज त्या अनेक चर्मकारांचं त्या ठिकाणी अतिक्रमण पथकाने नुकसान केलेलं आहे। यापुढे अतिक्रमण पथकाने नाहरकत दाखला तपासण्यात यावा आणि प्रत्येक गटाई कामगारांना कायमस्वरूपी नाहरकत दाखला देण्यात यावा ही आमची मागणी आहे। आणि ज्या ठिकाणी हा पारंपरिक व्यवसाय चालत असतो त्या ठिकाणी आज त्यांच्या 3ऱ्या ते 4थ्या पिढीपर्यंत त्या रोडावर त्याच ठिकाणी बसून चाललेला आहे। परंतु अशा पद्धतीने अन्याय होत असेल तर राष्ट्रीय चर्मकार महासंघ हा महाराष्ट्रभर जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, म्हणून आम्हाला नाहरकत दाखला कायमस्वरूपी मिळावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।